आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री उदय सामंत सर. सर, मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. काल भुजबळांचे गंभीर आरोप होते. थेट इशारा होता जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांकडे की मला लाईफ थ्रेट आहे, गोळी मारण्याची धमकी दिली जाते. यामध्ये सभागृहातले सदस्य असतील, मंत्री महोदय असतील किंवा जनता असेल यांची सुरक्षा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि भुजबळ साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला जर अशा पद्धतीचं काही धमक्या किंवा काय आल्या असतील तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सरकारची आहे. पण ते इम्पुट्स दिले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आमदार असू देत, खासदार असू देत, म्हणजे महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असू दे, त्याची सुरक्षा करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे त्या भावनेतूनच सरकार विचार करेल. जरांगे पाटील यांनी डेडलाईन जी दिली त्याला अवघी 10 दिवस उरलेले आहे. शक्य आहे 10 दिवसात? जरांगे पाटलांनी जी डेडलाईन दिलेली होती त्याच पद्धतीनं शिंदे समितीचं कामकाज सुरू आहे आणि त्यांना अपेक्षित असलेल्या नोंदी देखील मिळत आहेत आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही आता म्हटले की ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराची माहिती आहे, ही माहिती आहे असं म्हणतात, त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावी, चौकशी व्हावी. संजय राऊत वारंवार सांगत असतात की आम्ही दंगल लागणार आहे, इथे होणार आहे, तिथे होणार, त्यांनाही बोलावलं जावं. माझं तेच मत आहे. मी त्यांचं वैयक्तिक कोणाचं काही म्हटलं नाही. उद्या माझ्याकडे काही माहिती आहे, मी नुसतं प्रेस कॉन्फरन्स लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोंबाबोंब करायची. माझ्याकडे हे आहे, दंगल होणार आहे, राम मंदिराच्या इथं गेलं तर येताना दंगल होणार आहे. मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांना बोलून विचारलं पाहिजे तुमच्याकडे काय माहिती आहे. आणि मधली स्टेटमेंट बघितलं, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी अशा पद्धतीचे स्फोट होऊ शकतात असं देखील काही लोकांनी सांगितलं. तर माझी त्यावेळी देखील भूमिका होती, अशा लोकांना पोलिसांनी बोलवलं पाहिजे. आणि त्यांच्याकडे जर माहिती असेल आणि ते जर देत नसतील देशाच्याबद्दलची तर तो खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे. आणि जर माहिती नसेल तर हे दंगली घडवण्याचे कटकारस्थान आहे. शेवटचा प्रश्न, बीडच्या दंगलीमागे भुजबळांचा हात आहे असं जरांगे पाटील म्हटलेले. नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही. पोलीस यंत्रणा सक्षम आहे, काम करते, त्याच्यातनं जे काय असेल ते बाहेर येईल. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.